सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या खेडमधल्या मुरडे या गावात. आणि मंडळी, काल आपण गेलो होतो मठात आणि आज त्यावेळेला मार्केट बंद झालं होतं, त्यामुळे आपल्याला मार्केटमधनं काय आणता आलं नाही. तर आता आपण चाललो आहे मार्केटमध्ये, जरा खेडला जाऊन येऊया. आज सुट्टी आहे मोहरमची. तर आपण जरा चाललो आहे खेड मार्केटला. सकाळचे 11:30 झालेत. निघता उशीरच झाला, पण काय समीक्षाचा नाश्ता बिष्टा बनवण्यात वेळ गेला, चपाती वगैरे बनवण्यात, त्यामुळे उशीर झाला. तर चला आता आपण जाऊया थेट खेड मार्केटला. आपल्या रिक्षानेच चाललो आहे आपण मस्त. चला. पाऊस म्हणाल तर अजून तरी नाही आहे, कालपासून तर नाहीच आहे. चला, येईल तेव्हा येईल, आपण तोपर्यंत जाऊ. आता आपली पण कामं जरा थोडक्यात आलेली आहेत, तिथं जाऊ उरकून. मंडळी, आम्ही आलो आहे 3 बत्ती नाक्याला. थांबलो इथे. हे बघा, इथं इकडं भाजी मंडई आहे खेडची. आणि समीक्षाला ती रिक्षाला ते पडदे बसवायचे आहेत ना, मग त्यासाठी ती इथे विचारायला आली. 3 बत्ती नाक्यावर इथे बसवतात. आम्ही पुण्याला पण विचारलं, पण त्याला लांब बसवतो. म्हणजे आम्ही जिथे ज्या एरियापासून खूप लांब होते, म्हणून आम्ही इकडे आलो खेडला. कारण आता पाऊस, मुंबईला जाताना समजा पाऊस असला सपोज, तर मग भिजायला नको. मग आता येता बघा, इथे मस्तपैकी आपल्याला ह्याची रोपं भेटलेली आहेत. वांगीची रोपं घेतलेली आहेत. आता ती लावायची. आली तर आली. पण इकडे 3 बत्ती नाक्याला आलं. बाय. हे बघा, इथे आलो आहे 3 बत्ती नाक्याला. इथे सगळी रिक्षाची कामं होतात. आता समीक्षाने पडदे घेतलेत आणि ते पडदे आता बसवायचेत. सगळी हुडची वगैरे सगळी कामं होतात बघा इकडे 3 बत्ती नाक्याला. सगळं बघा, आमच्या गाडीला आता पडदे बसवतात. हे बघा, इथे खेड शहरातलं छोटंसं तलाव. आता सगळी रस्त्यांची कामं चालू आहेत ना, गटार रस्ते. इकडे रस्त्यांची कामं चालू आहेत. हा वरती गेला रोड खेडला. खेड नगर परिषद श्री ईश्वरजी विठोबा कानडे क्रीडांगण. बघा मंडळी, आम्ही पुन्हा मार्केटमधून आलो. म्हणजे पडदे घेतले होते, पण ते आम्हाला कसं इथे दांडी नाही बसवायला, मग ते एवढे फुल पडदे घेऊन काय फायदा. बरं, हाफ पण करून देईनात, त्याच्यामुळे मग पर झालो. मग आता काय, आज सुट्टी असल्यामुळे, मोहरमची सुट्टी असल्यामुळे बघा, सगळ्या सरकारी ऑफिसं बंद आहेत, आस्थापना बंद आहेत. त्याच्यामुळे खेडला बरीचशी गर्दी कमी आहे. म्हणजे नाहीच आहे. आता उद्या गर्दी असेल, नाही तर इथे सगळी गर्दी असते. हे पोलीस स्टेशन, हे कॅफे कॉर्नर. कधी काळी समीक्षा इथे आम्ही असताना वडे वगैरे तळायला यायचे यांच्याकडे, कधी बोलवायचे. हे आमचं एसटी स्टँड, रिक्षा स्टँड खेडचं. भडगावात आलो आपण आता चिकन सेंटरच्या इथे. त्यांना शुक्रवार आहे, सुट्टी पण आहे आणि मस्त माहोल पण झाला इकडे पावसाचा. पडेल तेव्हा खरं, पण नाही, आम्ही खेडमध्ये विसरून आलो तिथे चिकन घ्यायला. पण आता इथे आलं आहे. 280 रुपये किलो चिकन. बघूया आता, भाव वाढले. परवा स्वस्त होतं. चालायचंच, युद्ध चालले त्यामुळे कोंबड्या पण महाग झाले. पाऊस बघा, ते बघा, पोरं सायकल चालवतात मस्त आहे की, छान. शांत रोड आहे आज. पाऊस चालू झालेला आहे अशा प्रकारे, थोडा जास्त नाही. पुढे मला वाटतं आहे जोरात. पडू द्या. याच्यासाठी केला होता अट्टाहास मस्त. हा, लागायला लागलेला आहे पाऊस. बघा,
अरे तेवढ्या साईजचे पडदे नव्हते तुझ्या. माझं नाव नको सांगू तू. मध्ये भरण्याला जाता ना बसू त्यात काय. पाऊस पडायला लागला. हा 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 बघा मस्त आपला वायपर चालवला रिक्षाचा. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, बन के भी अनजाना ऐसा मेरा प्यार है. याच्यासाठी गेला होता अट्टहास. मस्त पाऊस चालू आहे. मला घरी गेल्याशिवाय कसं कळणार मला. हा हे आयला भिजणार आपण. हा दूल्हे की सालियां. पहिल्यांदा पावसात रिक्षात बसलो. मुळशी गाडीत बसलो पण एवढा इथे जोरदार चालू आहे. दूल्हे की सालियां हरे दुपट्टे वालियां. सोनपरी आपली भिजते. मगाशी समीच्या मुळे धुवून काढायचे मस्त ना. हे आलं पाऊस. आपलं आपण बनवलंय गेटच्या इथं हे साधं पण ते वाहून जाते. पावसाला झाली सुरुवात, फुललंय आमचं गुलाब. वाव अमेझिंग. होऊ दे बाबा, थोडी का होईना पण सुरुवात होऊ दे. थोडंसं फोर्सवर पण टाकायचं आपल्याला प्लास्टिक. आणि आहे ते व्यवस्थित सारखं करून टाकायचं. हे बघा मंडळी, आता दरवाजात प्लास्टिक घालायचं काम चालू आहे. पण थोडासा गोंधळ उडाला. आपण दुपारी गेलो होतो तर आम्हाला वाटतं प्लास्टिक खेडला गेलो होतो तर आम्हाला वाटतं प्लास्टिक आहे पुरेसं. पण नाही, गेल्याला ते प्लास्टिक इथे खराब झालं होतं ना, फाटलं होतं. आणि गेल्याला काय झालं, आपण मुंबईवरनं प्लास्टिक अशा पिशव्या भरपूर जमा करून आणलेल्या. पण यावर्षी तसं काय आपल्याला बॅनर नाही भेटला. आणि झालं काय, आपल्याला वाटतं घरात प्लास्टिक आहे पण प्लास्टिक नाही. आता एवढंच पुरलं. अजून बरंच प्लास्टिक पाहिजे होतं. हे सगळं आपण गेल्या वर्षी इथपर्यंत सगळं टाकून गेलो होतो. पण ते काय आता प्लास्टिक नाही आहे, ते आपल्याला आणावं लागेल. ते एक फेरी आपली खेडला होईल म्हणजे टाकावीच लागेल. की ते प्लास्टिकच नाही म्हणल्यानंतर काय करणार. आता बघू, उद्या जाऊ. मंडळी आता लाईट गेली आहे. 7:30 झाले संध्याकाळचे. चंद्र बघा आता बघा. आणि इकडं उत्सव बघा. उत्सव म्हणजे प्रकाश. उत्सव बघा. अजून तरी मोबाईलचा थोडासाच उजेड आहे. समीक्षा इकडे प्लास्टिक टाकते.
आज आम्हाला कामाला जरा जेवण बनवायला उशीर झाला. आम्ही खेडमधनं पण उशीर आलो ना. तर आता प्लास्टिक टाकताना रात्र झाली. आता फक्त टाकून घेते. उद्या याच्यावर मग दगड वजन बिजन ठेवावं लागतं. नुसतं टाकून काय अर्थ नसतो. हे असं त्याच्यावर वजन बिजन ठेवावं लागतं. दगडी बिगडी लाकडाचे मणके बिणके असं ठेवावं लागतं त्याच्यावर. मग ते ठेवलं की प्लास्टिक उडत नाही. बघा म्हणजे रात्रीचे 8:30 होत आलेत तरी आम्ही अजून काम करतोय म्हणजे हे बघा प्लास्टिक टाकलं तर पूर्ण प्लास्टिक टाकायचं होतं अंगणात. जरा आमचं आम्ही प्लास्टिकचा खर्च यावेळेला वाचवला खरा. हे बघा बॅनर आणला होता मुंबईवरनं. गेल्या वर्षीचं हे काळं प्लास्टिक होतं. आणि मुंबईला मी पाव बी विकतो ना, त्याच्या सामानाच्या पिशव्या बटर खालीच्या पिशव्या येतात सामानाच्या, त्या सगळ्या पिशव्या आणल्या होत्या इकडे. त्या बघा ह्या समीक्षाने सगळ्या ॲडजस्ट केल्या आहेत बघा ह्याच्यात. वरती तिने फोर्चवर पण आम्ही मग अशी हे केलं. ते करता करता उशीर झाला. आता काय करणार, काम आहे. जेवणाला आज उशीर झाला होता त्याच्यामुळे ह्या कामाला पण उशीर झाला. पण झालं बाबा काम. आता हे फक्त इकडे काय माहिती काय, यावेळेला इकडे प्लास्टिक आपल्याला भेटणार नाही. गेलेलं आपण इकडे पण टाकलं होतं ह्या पॅचमध्ये. पण ठीक आहे, तेवढ्या पॅचचं काय गवत काढायला होतं काय, एवढं काय टेन्शन नसतं. तर इथे पुढे प्लास्टिक टाकलं आपण. आता कसं माहिती आहे, आपण किती टाकलं ना तरी वारा आला उडालं, कारण आपण इथे नसतो. आता जर रात्रीचा जेव्हा पाऊस पडला ना तर भरपूर छान होईल. तर मंडळी आज तुम्ही बघितलं आपण सकाळी गेलो होतो खेडला ते रिक्षाजवळ पडदे बसवायचे होते. भेटले पडदे, पण ते फुल साईजचे पडदे भेटले आणि आपल्याला ते रिक्षाला एक साईडला दांडी नाही त्यामुळे ते काही बसवले नाही. तिथनं आलो मग चिकन घेतलं. चिकन घेऊन आलो. त्यानंतर जेवायला उशीर झाला. जेवण वगैरे झालं आणि 6 वाजता बाहेर पडलो होतो. ते जवळजवळ 9 वाजता घरात शिरलो काम करून. त्यानंतर चहा वगैरे सगळं झालं आणि आता झोपायची तयारी. तर त्याच्यामध्ये प्लास्टिक घालता शेवटचं तुम्ही माझ्या यूट्यूब लाईव्हवर जाऊन बघा. आम्हाला इंगळी दिसली. लास्टला काम होता समीक्षा दगड उचकडायला गेली, त्या खालीच नेमकी इंगळी होती. आता पावसाचे दिवस आहेत नेमके, अशा गोष्टी इथे भेटणारच. आणि कसं आहे, पाऊस पडला ना मध्येच पाऊस ऊन आहे, त्यामुळे तो होतो. त्यामुळे दगडाखाली हात घालताना वगैरे खूप म्हणजे गावच्या ठिकाणी जपूनच व्यवस्थित काळजी घ्या. अर्थात इकडच्या लोकांना सवय असेल याची. आम्ही ती इंगळी मारली, म्हणजे सोडून फायदाच नव्हता, ती मारावीच लागली होती. कारण भीती तर वाटतेच ना प्रत्येकाला. तर मग ती मारली आणि मग त्यानंतर काम थांबवलं, घरात आलो. काम थांबवलं म्हणजे झालं होतं. अंगणातलं प्लास्टिक पूर्णपणे टाकून बघतो ती वाट पावसाची. पाऊस पडला असता तर ते व्यवस्थित बसलं असतं. त्यानंतर परत घरी आलो, आंघोळ केलं, चहा घेतला, सगळं होईस्तोवर आता वाजलेत 11:30. आता झोपायची तयारी. आता झोपतो, उद्या सकाळी उठतो आणि उद्या सकाळी आपल्याकडे कामं आहेत. उद्याचं टार्गेट आहे माती चढवायची आपल्याला झाडांना. म्हणजे जे आता आळी केली होती ती आता मातीवरती चढवायची आहेत. म्हणजे सगळ्याच झाडांना नाही, मोस्टली जे छोटी छोटी झाडं त्यांना वरती चढवायची की जेणेकरून मुळापाशी पाणी साचून मुळं कुजू नयेत. त्यासाठी माती चढवायची आहे. हळदीला माती चढवायची आहे. अशी छोटी मोठी कामं बाकी आहेत. वांगीची रोपं आणली, ती वांगी लावायची आहेत आणि एवढं काम आहे. बघू उद्या किती कामं उरकत आहेत. मोस्टली झालेलं आहे आपलं. प्लास्टिकचं तर सगळं झालेलं आहे. कुठे 19-20 थोडी कामं असतील ती करूया, पण उद्या कामं संपवायची आहेत. बघू. तर चला, तुर्तासरी मंडळी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतोय. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर थांबतो आता. तुर्तास तरी तुमची रजा घेतो. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.